दुःख कमी करण्यासाठी नक्की ऐका हा व्हिडिओ। एक, सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील। जर ते आलेच नाही तर आपल्याला अनुभव कुठून मिळणार? जीवन खुश राहून आनंदी राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणाने म्हणजेच दिवसेंदिवस कमी होत जात आहे। 2, आपलं मन ज्याच्यामुळे दुखलं आहे, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला जास्त त्रास होत आहे, अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही। एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात जास्त महत्त्व द्यायचं नाही आणि मानसिक त्रास करून घ्यायचा नाही। 3, कुणाचा राग आला तर त्याला 2 कानाखाली मारून द्यायच्या, पण कुणाला रागाच्या भरात असं काही बोलू नका जे त्याला आयुष्यभर आठवणीत राहील, कारण रागाने मारलेल्या झापडीचा त्रास फक्त 5 मिनिटं होतो, पण बोललेल्या शब्दांचा त्रास आयुष्यभर होतो। या शब्दात ताकद असतेच इतकी। 4, जीवनात नातं असणं आवश्यक आहे, पण त्या नात्यात जीव असणं खूपच गरजेचं आहे। म्हणून नातं अशा माणसाशी ठेवा ज्याला त्यांना त्यात गोडवा निर्माण करायला आवडतो। 5, मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो। 6, देवाने तर पहिलं सांगून ठेवलं आहे, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू दिलं नसतं। जर काही हवं असेल तर माणसाने श्रम आणि कष्ट करणे हेच गरजेचं आहे आणि हेच त्याचं कर्म आहे। फक्त निवडलेला रस्ता इमानदारीचा व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कोणी असो वा नसो। 7, कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईटपणा घेऊ नका, कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो। त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिकच राहायचं आणि सगळ्यांसोबत चांगलं राहायचं। 8, चुकीच्या वागणाऱ्याला एक वेळेस चुकीची जाणीव करून द्या, कदाचित तो आपली चूक सुधारू शकतो आणि त्यामुळे तो चांगलंही वागू शकतो। मात्र फसवणाऱ्या गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस त्याचा मूळ स्वभाव दाखवणार हे नक्की। पाठीत खंजीर खुपसणार म्हणजे खुपसणार हे नक्की, हे कटू आहे पण सत्य आहे। 9, आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव हा ठरवलेलाच असतो आणि तो आपल्याला स्वीकारावाच लागतो। 10, योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय मागे येऊ देत नाही, ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस यांची संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाही। 11, जे काही मिळाले आहे त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे, कारण कोणाला जास्त कोणाला कमी मिळत असतं। बघा ना, आपल्या हाताची बोटं आपल्याला शिकवतात की एकसारखं या जगात काहीच नसतं। 12, आयुष्यामध्ये खेळ कोणताही खेळा, पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनांचा विचार करून खेळा, कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदासेकंदाने बदलत असते। 13, ओढ आपुलकी काय असते ना, ते स्वतः आपण प्रेम केल्याशिवाय समोरच्याला जीव लावल्याशिवाय कळतच नाही। 14, जेवढं मोठं तुमचं स्वप्न असेल तेवढाच मोठा तुमचा त्रास असेल आणि जेवढा मोठा तुमचा त्रास असेल तेवढंच मोठं आणि मजबूत तुमचं यश असेल। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।